आजकाल काय झालंय माहितीये का नात्यामध्ये, की म्हणजे आपण कुठल्या व्यक्तीशी बोलतोय, मग ते व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक जे काही तुमची कुठे तिथे ओळख झालेली असेल तिथे. तर तो व्यक्ती बोलत असतो. अचानक त्या व्यक्तीने मेसेज करणं बंद केलं, काही कॉल करणं बंद केले. तर आपल्याला असं वाटतं, की मी त्या व्यक्तीवर एवढा प्रेम करतोय, मी जीव लावतोय आणि तो व्यक्तीने मला सोडून टाकलं. खूप लोकांचं झालंय. आणि मग तो आता मेसेज नाही करत आहे, कॉल नाही करत आहे, मग मी काय करू? अरे पण हा का नाही विचार करत आहे, तुम्ही त्या व्यक्तीला कधी लवकर भेटलेले नसतात. काही त्या व्यक्तीशी काही कॉन्टॅक्ट नसतो. तो व्यक्ती त्याची गरज असेल ना, गरज पडते तेव्हा तुम्हाला तो कॉल मेसेज करतोय. त्याला तुमच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. फक्त एक एंटरटेनमेंट आहे. ते आजकाल ना एक ते बोलतात ना, की एक पटेली झाली आहे, की माझी पण गर्लफ्रेंड आहे, माझा पण बॉयफ्रेंड आहे. असं पण आहे मार्केटमध्ये. आणि ज्या व्यक्तीचं खरोखर तुमच्यावर मनापासून प्रेम असते ना, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत असतो. आणि तो कसाही टाईम एकदम बोलतात नाही का, सेकंड सेकंड कुठून टाइम मिळाला ना फटकन मेसेज कॉल करतो. बरोबर आहे की नाही? आणि ज्याला फक्त गरज पडते ना, मग त्याच्या हिशोबाने मेसेज करतो. तर इथून जरा मोकळे होऊन जा जरा, की असा कुठला व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये असला, की तो तुम्ही आता तुम्ही बोलताय बोलताय आणि अचानक कॉल मेसेज सगळं बंद होऊन गेलं, तर जरा तुम्ही थांबा. ते प्रेम नाहीये, ते फक्त अट्रॅक्शन आहे. समजतंय का मला तुम्हाला काय सांगायचंय ते?